guys, welcome back to the channel. Hey guys, welcome back to the channel. Hey guys, welcome back to the channel. This is Tushar. Hey guys, welcome back to the channel. Guys. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। Hey guys, welcome back to the channel. कुठे चाललो मलाच नाही माहित. कुछ भी। सो गाईज आज आपण जाणार आहोत आता वॉटरफॉल इथे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले यायचं आहे पनवेलच्या लोकल स्टेशनला. पनवेल स्टेशनवरून बाहेर पडताच आपल्याला 49 नंबरची बस पकडायची आहे, जी बस आपल्याला दही गावाजवळ नेऊन सोडेल. फायनली आपण येऊन पोचलो आहे पहिल्या टप्प्याकडे. इथून आता वॉटरफॉलकडे रस्ता जातो तो. ते बेस विलेज आहे, तिथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तुम्ही पनवेलकडून याल तर ते लास्ट घर आहे. तिथून ट्रेक करत आपल्याला इकडून असं वरती जायचं आहे. इथे ॲटो आणि बाकी सुविधा पण आहे. वा, तो वॉटरफॉल तिथे जायचं आहे आपल्याला आज. पूर्ण नजारा तर बघा. आणि पुन्हा एकदा आपण एकटेच आलो आहोत, कोणीच नाही. आपल्याला तिकडे जायचं आहे. हा छोटा वॉटरफॉल इथे आपल्याला मार्किंग आहे. हे मार्किंग पाहून आपल्याला सरळ चालत जायचं आहे तिकडे. शेट, पाणी चालू झालेलं आहे. स्टार्ट करायला तेव्हा इकडून 2 रस्ते आहे. एक हा जो वॉटरफॉलकडे जातो, एक दुसरा हा वरून जो खूप फिसलनवाला आहे असा. ते झाडाच्या मागं तिथे वॉटरफॉल खाली पडतो आणि तो वरतं तिकडे उगमस्थान आहे. आपल्याला तसं तो वरतं जायचं आहे, पण मला माहीत नाही रस्ता आहे की नाही, म्हणून पहिलं खाली जाऊन मग वरतं जाऊ. तिथे खाली एक झोपडी आहे, तिथे बहुतेक एक माणूस पण आहे. त्यांना विचारू आपण. नाही आहे तो बघा वॉटरफॉल. ते इकडून पाणी खाली येते असं, इकडे जाते. ॲक्च्युली इथे 2 वरून जास्त वॉटरफॉल आहे. तो तिकडे एक आहे तसा, आणि तो एक तिकडे. ॲक्च्युली एक काका भेटले होते, त्यांनी सांगितलं की साईडने वरती जायचं आपल्याला, इकडं रस्ता आहेच नाही, फक्त वॉटरफॉल खाली तिथे जाता येईल. ते आपण वरून खाली आल्यावर जाऊन. पहिले तर आपल्याला वरती जायचं आहे. त्या तिथे रस्ता तर नाही म्हणता येईल, पण आपल्याला पायवाट मिळाली आहे, जी बहुतेक थेट व्ह्यू पॉईंटपासून वरती नेईल आपल्याला. बघू, फॉलो करू. इथे खूप सारे बगडे आहे. तो एक माणूस भेटला आपल्याला, तिथून आपण वरती जाऊ. तिथून. हाय गाइस, वेलकम टू माय चैनल. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. इथून वरती जायचं आपल्याला. हां, खूप बाकी अजून. स्टे ट्यून. सीन असा आहे इथे का तुम्हाला जो हा रस्ता दिसत आहे गोट्यांचा, त्याने चालत राहा. गवतातून जा, रस्ता भटकून जा. आपण अजून पहिला पण टप्पा पार नाही गेला आहे, अजून खूप वरती जात आहे आणि आपल्याला खूप श्वास येतो. पाणी पण चालू झालं आहे. तर इकडं वॉटरफॉल हे आपण इथून वरच्या साईडला जाणार आहोत. इकडून आपण स्टार्ट केलं आहे ते गाव. अजून वरती जायचं आपल्याला खूप. हालत एकदम टाईट.
खतरनाक थकलो. तर अजून खूप बाकी आहे, पण व्ह्यू खूप जबरदस्त आहे इथून गावाचा. दाखवतो तुम्हाला. फायनली सेंद्रिय कापड दिसला आहे तो बघा. इथे वरती टॉपला झाडं लावण्याचा कार्यक्रम चालू आहे. तिकडे आपल्याला इकडे जायचं आहे, वॉटरफॉलच्या वरती. अजून खूप दूर आहे. लिटरली मी खूप थकलेलो आहे. एक दाता मिळाला, त्याने सांगितले की समोर एक मंदिर आहे, तुम्ही इकडून याल, तुम्हाला एक इथे मंदिर दिसेल, त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथे समोरून वॉटरफॉलसाठी रस्ता आहे. अद्भुत असा नजारा. फर्स्ट टप्पा पार केला आहे, तो तिथे वॉटरफॉल आहे, तो फर्स्ट टप्पा. आणि त्याच्यावर तर अजून एक आहे, आपण तिथे नाही जाऊ. आपण फर्स्ट तिथे जाऊन आणि मग खाली उतरून धबधब्यात आंघोळ करून. ते बघा ढगं धावत आहेत. इकडून वरून पाणी येऊन हे असं असं खाली जाऊन धबधबा बनतोय. असा आज पाणी कमी आहे म्हणून हे खाली लोक चालले आहेत तिकडे. वरती आपण पुरा कव्हर केलेला आहे. तिथून उगमस्थान आहे धबधब्याचा. आता आपण खाली जाऊ, जिथे धबधबा खूप म्हटलं. वाट खूप खतरनाक आहे मित्रांनो. इथे रस्ता माहीतच नाही कुठून कुठे आहे. बस चालत जा, कुठे ना कुठे तर पोहोचूनच जाणार ना. डबल पाऊस सुरू झाला. खाली जायचं आपल्याला, तिथे कन्फर्म माहीत नाही, पण आपल्याला एक नवीन रस्ता भेटला आहे वापस जासाठी रिटर्न. हा असा ऑरेंज इथून बघू रस्ता असेल तर खाली शॉर्टकट. कारण पहिले आपण खूप घुमून आलो आहे. पाऊस चालू झाला, लवकर जायचं आहे खाली. सुरुवातीला आपण रस्ता भटकलो होता म्हणून आपण तिकडून घुमून असे वरती गेलतो, ज्याच्यामुळे आपल्याला खूप टाईम लागला आणि खूप चढाव पण होता. पण नाही, आपल्याला हा इथून यायचं, इथून यायचं वरतं. ऑरेंज जर वाट दिसेल तुम्हाला, तिथून असं सिद्धे तिथे पोचाल.
तुम्ही ट्रेक तिथून चालू करा, तिथून. तर तुम्हाला जर वरती यायचं असेल तर असं तिकडून नाही जायचं. तर हा हा झाड लक्षात ठेवायचा. इथून सरळ वरून यायचं. इथून शॉर्टकट आहे असं जाण्यासाठी तिकडे. तिकडून या तर खूप लंब पडेल तिकडून. इतक्यावरती आपल्याला एक मित्र भेटलेला आहे, दाखवतो तुम्हाला. फायनली गाईस आपल्याला एक मित्र भेटलेला आहे. अरे यार अंदर गेला तो. हा बघा आपला मित्र खेकडा. याऊ कुठं चालला रे? आय थिंक तो त्याच्या घरी चाललाय. भागया. अशा प्रकारे आपला मित्र चालला गेलाय घरी. आपण जाऊया वॉटरफॉलकडे खाली. अजून खूप खाली उतरायचं आपल्याला. ते लोक दिसत आहेत तुम्हाला, रिटर्न चालले आहे. आय नो की तुम्हाला रस्ता खूप सिंपल दिसत असेल, पण हा सिंपल तितका आहे नाही. खूप असा खतरनाक असा रस्ता आहे. जर चांगल्या ग्रिपचे तुम्ही शूज नाही आणले तर तुम्ही खाली नाही वरतं जा. पाणी वाहतं रस्त्यावरून, म्हणून ही जागा पूर्ण फिसलन भरी झालेली आहे. तर असं पाय घसरू शकतो तुमचा. माझ्यासोबत सीन असा झाला आहे की मी सकाळी जेव्हा आलतो तेव्हा काहीच खाऊन नाही आलतो. म्हणून जेव्हा मी वरतं चढायला स्टार्ट केला तेव्हा एकदम खूप म्हणजे असं श्वास येणं चालू झालं होतं आणि खूप म्हणजे दम येत होता, कारण मी काहीच जेवलो नव्हतो. म्हणून माझा दिमाग काम करणं थोडं शांत कमी झालं होतं आणि मी दुसऱ्या वाटेने वरतं चालला गेलो होतो. इफ बाय चान्स तुम्ही यान तर काही खाऊन यान, कारण की ट्रेक खूप खतरनाक आहे. जर तुम्ही थोडंसं इकडे तिकडे झाले तर खाली जाल. फायनली आपण सेकंड टप्पा पण पार केलेला आहे आणि आपण खालून येऊन पोचलो. तिथे जायचं आता धबधब्याकडे. तो ते खाली काही जास्त नाही आहे, पाणी कमीच आहे कारण की आज पाऊस नाही आला जास्त. हा वॉटरफॉल खाली आल्यावर आपण तिथल्या पॉईंटवर जाऊन बसून चहा तिथे वरती सगळ्यात टॉपवर. आता आपण खाली आलो. खाली वॉटरफॉलकडे जायला दोन वाट आहे, एक ही वाली आणि एक नदीवाली. नदी वॉटरफॉलवाली ही वाली अशी. इथून वरती जाता येईल तुम्हाला, ते बघा तसं तिथपर्यंत. अशा प्रकारे आपण हा वॉटरफॉल पूर्ण कवर केला आहे. खाली जो आहे तो पण, वरून जो जातो रस्ता तो पण, आणि जिथे वॉटरफॉल खाली आहे तो पण. तुम्ही जेव्हा गावातून याल अदाई गावातून तर तुम्हाला वॉटरफॉल जासाठी हा रस्ता पकडावा लागेल. पण तुम्हाला वरती जायचं असेल तर तुम्ही इथून हे जे रेड वाट दिसतं तुम्हाला त्याला फॉलो करत करत तिथून तसंच जाऊ शकता, जे आपण पहिलेच कवर केलेलं आहे.
नवीन आहे म्हणून भटकू शकता, पण आपल्याला ते रेड जे वाट दिसत आहे तुम्हाला ते तशीवाली तेच फॉलो करायचे, तशी तिकडून एकदम एंडिंगपर्यंत, तेव्हाच तुम्हाला तो व्ह्यू पॉईंट एन्जॉय करू शकता येईल तो वाला. इफ तुम्हाला इथे यायचं असेल तर ट्रान्सपोर्टचा असा सीन आहे की तुम्ही पनवेल स्टेशनवरून एक बस मिळते सकाळची 49-59 समथिंग, मी सांगून देईन तुम्हाला कॅप्शनमध्ये काय आहे, तर ती पकडून अदय गावाच्या गेटपाशी पर्यंत येऊ शकता तुम्ही. तिथून मग काही जास्त दूर नाही, ॲटो गिन करायची जरूरत नाही. तिथून तुम्ही पैदल पण गुगल मॅपच्या सहाय्याने येऊ शकता. जर ॲटो कराल तर जास्त पैसे घेईल, पैदल येऊन जाईल, जास्त दूर नाही, ते सांगेल जास्त दूर आहे पण नाही आहे, तुम्ही येऊ शकता तसे. इफ इन केस तुम्ही स्वतःची गाडी किंवा काही कार जे आणाल तर तुम्ही इथे पार्किंगला लावू शकता. इथे ॲटो पण राहते, ते आपण सकाळी जेव्हा आलो तेव्हा ॲटो होते, पण आता जे आले आहेत टुरिस्ट त्यांनी आपल्या गाड्या पार्क केल्या, तर इथं करू शकता तुम्ही. इथून हा रस्ता आहे जो यायचा, आणि हे स्टार्टिंग पॉईंट आहे वॉटरफॉलसाठी. डोगेश स्टार्टिंग पॉईंटला वॉटरफॉलकडे जाणारा रस्ता जो आहे हा खूप स्लिपरी, खिचडवाला, असा चिखलवाला आहे, तर तुम्ही स्वतःची गाडी आणाल, बाईक आणाल तेव्हा थोडा प्रॉब्लेम जाऊ शकते. इथे एक स्टार्टिंगला शमशानभूमी आहे, घाबरायचं काही कारण आहे, सीधं जात राहते इथून आपण पण एकटे आलतो सकाळी तर काही घाबरतो नाही, इथून जात राहणं असे. एकदा आपण स्टेप आणि किलोमीटर बघून किती चाललो आपण. 12,786 पायऱ्या चढलो आहोत आपण, आणि 8 किलोमीटर टोटल जायचं होतं आपल्याला. आता आपण रिटर्न घरी जात आहोत. अशा प्रकारे हा अदाई वॉटरफॉल आपण पूर्ण कवर केला आहे. कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ते लाल जे बटन आहे खाली, त्याला काय फेकून मारा, डोकं फेकून मारा, काय सबस्क्राईब झालं पाहिजे बस. बाय 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 बाय.